नमस्कार. एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 17 ते 20 जुलै 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. प्रश्न 1. जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितवी आहे? उत्तर आहे 8. प्रश्न 2. जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 3. बिमस्टेक पोर्ट्स परिषद दुसरी आवृत्ती कोठे पार पडली आहे? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 4. राष्ट्रपतींनी कोणत्या कलमाअंतर्गत 4 जणांना राज्यसभेच्या खासदारपदी नामनिर्देशन केले आहे? उत्तर आहे 80. प्रश्न 5. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे अभिजात शेठ. प्रश्न 6. जगातील सर्वोत्तम विमान कंपनी 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे कतार एअरवेज. प्रश्न 7. नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केला आहे? उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न 8. नुकतीच डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. त्या कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहेत? उत्तर आहे शिक्षण. प्रश्न 9. जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार कतार एअरवेजला कितव्यांदा मिळाला आहे? उत्तर आहे 9. प्रश्न 10. बिमस्टेक पोर्ट्स परिषद दुसरी आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले आहे? उत्तर आहे सर्वानंद सोनोवाल. प्रश्न 11. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुभांशु शुक्ला किती दिवस राहिले होते? उत्तर आहे 18. प्रश्न 12. जून 2025 भारताची व्यापारी तूट घटून किती अब्ज डॉलर झाली आहे? उत्तर आहे 18.78. प्रश्न 13. जूनमध्ये भारताची निर्यात किती अब्ज डॉलरवर स्थित राहिली आहे? उत्तर आहे 35.14. प्रश्न 14. बिटकॉईनचे संस्थापक सातोशी नाकामोटो हे जगातील श्रीमंतांच्या यादीत कितव्या स्थानावर पोहोचले आहेत? उत्तर आहे 12. प्रश्न 15. कोणत्या देशामध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे? उत्तर आहे येमेन. प्रश्न 16. कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 17. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा गाठला आहे? उत्तर आहे 400 विकेटचा. प्रश्न 18. टेस्ला कार कंपनीने भारतातील आपले पहिले शोरूम कोठे उघडले आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 19. कोणत्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघ सर्वात कमी 26 धावांवर बाद झाला होता? उत्तर आहे 1955. प्रश्न 20. कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे? उत्तर आहे 2028. प्रश्न 21. कोणत्या राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमानाविरोधी विधेयक सादर केले आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 22. पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 23. 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 24. जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 15 जुलै. प्रश्न 25. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती विभू भाकरू. प्रश्न 26. कोणत्या राज्यातील याक्तेन गावाला भारतातील पहिला डिजिटल नॉमेड व्हिलेज घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 27. जून 2025 महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ
पुरुष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे एडन मार्क्रम. प्रश्न 28. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती आशुतोष कुमार. प्रश्न 29. न्यायमूर्ती विभू भाकरू यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 30. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार 2025 प्रदान केला आहे? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. प्रश्न 31. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून देशात किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे? उत्तर आहे 100. प्रश्न 32. भारतात कोणत्या राज्यात हायड्रोकार्बन सापडले आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 33. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रशांत कुमार सिंह. प्रश्न 34. थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 35. ICC कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे जो रूट. प्रश्न 36. हॉकी प्रो लीग 2024-25 साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे? उत्तर आहे दीपिका शेरावत. प्रश्न 37. हॉकी प्रो लीग 2024-25 साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार पुरुष गटात कोणत्या देशाच्या व्हिक्टर वेगनेस याने जिंकला आहे? उत्तर आहे बेल्जियम. प्रश्न 38. भारताचा पहिला वेदर डेरिव्हेटिव्ह मार्केट कोणी लॉन्च केला आहे? उत्तर आहे NCDEX. प्रश्न 29. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 17 जुलै. प्रश्न 40. युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे वाराणसी. प्रश्न 41. कोणत्या कालावधीत वाराणसी येथे युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर आहे 18 ते 20 जुलै. प्रश्न 42. माय डीड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आला आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 43. कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज बनवण्यात आला असून त्याची लांबी किती किमी आहे? उत्तर आहे 2.44 किमी. प्रश्न 44. भारताचा पहिला ॲक्वाटेक पार्कचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 45. 2025 समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? उत्तर आहे जर्मनी. प्रश्न 46. कोणत्या राज्याने 125 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 47. भारत सरकार कोणाच्या 100व्या जयंतीनिमित्त 100 रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे? उत्तर आहे MS स्वामीनाथन. प्रश्न 48. उंगलुदन स्टॅलिन प्रोग्रॅम कोठे सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 49. कर्नाटक राज्यात असलेला केबल स्टे ब्रिज कोणत्या नदीवर बनवण्यात आला आहे? उत्तर आहे शरावती. प्रश्न 50. युलिया स्विरिडेंको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे युक्रेन. प्रश्न 51. बिहार राज्य सरकारने किती युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे 125. प्रश्न 52. कोणत्या देशाने मतदानाचे किमान वय 18 वरून 16 वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 53. केंद्राच्या स्वच्छ सर्वे 2024-25 मध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले आहेत? उत्तर आहे 10. प्रश्न 54. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या सुंदर शहरासाठी देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकावला आहे?
उत्तर आहे मीरा भाईंदर. प्रश्न 55. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत कोणत्या शहराने देशात प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 56. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात कोणत्या महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लेक सिटी पुरस्कार पटकावला आहे? उत्तर आहे नवी मुंबई. प्रश्न 57. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत कोणत्या नगरपालिकेने 50,000 ते 3 लाख लोकसंख्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे? उत्तर आहे कराड. प्रश्न 58. बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे? उत्तर आहे सेऊल. प्रश्न 59. क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी सर्वात बेस्ट शहर कोणते आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 60. आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? उत्तर आहे DRDO. प्रश्न 61. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 2025-26 साठी किती कोटी निधी मंजूर केला आहे? उत्तर आहे 24,000. प्रश्न 62. क्यूएस बेस्ट स्टुडंट्स सिटीज रँकिंगनुसार जगात मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 98. प्रश्न 63. नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसचे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे भुवनेश्वर. प्रश्न 64. देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे? उत्तर आहे इंदोर. प्रश्न 65. ट्रिपल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 66. भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी 2 आणि अग्नी 1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न. पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र जमिनीपर्यंत किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकते? उत्तर आहे 350. प्रश्न 68. अग्नी 1 क्षेपणास्त्र किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकते? उत्तर आहे 700 किलोमीटर. प्रश्न 69. कोणत्या देशाने द रेझिस्टन्स फ्रंट TRFला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 70. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे? उत्तर आहे सांगली. प्रश्न 71. कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 72. CISFच्या खेळाडूंनी 2024-25 मध्ये एकूण किती पदकांची कमाई केली आहे? उत्तर आहे 159. प्रश्न 73. भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारच्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 74. ग्रीन हायड्रोजन समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 75. भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारचे वजन किती टन आहे? उत्तर आहे 10,500 टन. प्रश्न 76. सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 77. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे युवराज सिंग. प्रश्न 78.
भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारची लांबी किती मीटर आहे? उत्तर आहे 120. प्रश्न 79. खेलो भारत कॉन्क्लेव्हचे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे नवी दिल्ली. तर हे होते 17 ते 20 जुलै 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.